शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीताई फुले, आद्य कवी महर्षी वाल्मिकी संत रोहिदास अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आज प्रभाग क्रमांक 9च्या या प्रचार सभेच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित आहे। ज्यांनी आत्ताच आपले विचार मांडले ते चाळीसगावचे आमदार आणि जळगाव शहराच्या या निवडणुकीचे प्रभारी आदरणीय मंगेश दादा, आदरणीय स्मिताताई, आदरणीय देसले दादा, आदरणीय विष्णू भाऊ, सगळ्यांचे नाव घेण्याची इच्छा आहे, पण कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, खरं म्हणायला गेलं तर खोटेनगर हे माझ्याकरता नवीन नाही आहे। ह्या परिसरामध्ये धनश्रीनगर असेल, कोटेशनगर असेल, चंदुअण्णा नगर असेल, इकडे कोणते असे नगर नाही की ज्या नगरामध्ये गुलाबराव पाटील आलेला नाही। इथे जेवढे मंदिर झाले आहेत तेवढ्या मंदिरवाल्या बाया माझ्याकडे 100% आलेल्या आहे, कारण की यांचा आमचा इतका संबंध आहे की ह्या मी मंगेशदांना सांगतो, हे जे सगळे शहर आहे, हा जो भाग आहे हा जवळचा आमचा अंबणे, चोपडा, धरणगाव, मध्यमवर्गीय लोक आहे। आम्ही इथे नोकरी छोकरी सगळे एकत्र राहणारे लोक आहे। यामुळे हा प्रभाग जरी शहराचा प्रभाग म्हणत असला तरी आमचा हा ग्रामीण खेड्यातून आलेल्या लोकांचा प्रभाग आहे। त्यामुळे इथे 90% हैराणी बोलणारे लोक आपले आहेत आणि ह्या लोकांचे मी खूप आभार मानणार आहे। मागच्या वेळेस दादा तुमची एवढी लाट चालली इकडे की आमचे या भागामध्ये एक बी नगरसेवक नव्हता, फक्त एकटा मनोज निवडून आला होता। एकटा मनोज होता। जवळपास 25-30 नगरसेवकांमध्ये एकटी शिवसेनेची सीट होती, ती बी 200 मतांनी आली। बाल बच गया हो। आणि आता यावेळेस आपली वरती युती झाली, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही मला पालकमंत्री पदाची धुरा दिली आणि तुम्ही डीपीटीसी मध्ये सगळ्या आमदार खासदार महोदयांनी जी मदत केली त्याच्यामुळे मी या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त पैसे दिले। मी आजपर्यंत हा जो निवडणुकीचा काम झाला त्यावेळेस आपण 2 जणांना उमेदवारी इथे टाळल्या। सुधीर आप्पांचेही खूप आभार मानेल। म्हणजे या निवडणुकीमध्ये दादा आपण पाहिलं असेल की माघारी करता काही लोकांनी वेगळे गणित काढले, पण तो माणूस चहा सुद्धा पिला नाही अशा पद्धतीने त्या माणसानं माघारी घेतली। लोखंडेने माघारी घेतली आणि मनोज 4थ्या वेळेस निवडून आला। आमच्या मामी, म्हणजे मामा लकी नाही पण मामी लकी आहे, आमच्या मामी निवडून आल्या आणि आता इथे उमेदवार डॉक्टर साहेब आहेत। डॉक्टरांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, अगदी शांत सुस्वभावी काम करणारा। आणि हा जो उमेदवार तुमच्याकडे आहे राहुल पाटील, हा मागच्या वेळेस शिवसेनेकडून आमचा उमेदवार होता, आलं का लक्षात, त्या प्रभागात। आता त्याच्या सौभाग्य तिकडे उभे आहेत। मी आपल्या या परिसराच्या नागरिकांना खात्री देण्यासाठी आलोय। आदरणीय मंगेश दादा आहे, मामा इथे होते, स्मिताताई होत्या, त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने डीपीटीसी मधून सगळ्यात जास्त वाटा पुन्हा मी या प्रभागाला देईल एवढं वचन मी आपल्याला या ठिकाणी देण्यासाठी आलोय। आणि या सरकारने आपल्याला सगळं दिलंय। लाडक्या बहिणींकरता तर काहीच कमी केलं नाहीये। अर्ध तिकीट केलं पहिलं तुमचं, 80 बसती एसटीत आता, हा लाडकी बहीण अर्ध तिकीट असल्यामुळे अर्ध तिकीट करणार हे पहिलं सरकार। मुलींना मोफत शिक्षण देणारं देशातलं पहिलं सरकार जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्राचं सरकार आहे। 1500 रुपये देणारं हे पहिलं सरकार आहे। लय टीका झाली, म्हणजे 1500 रुपयाने काय होते? अरे जे सोन्याचे चमचा घेऊन जन्माला आले त्यांना काही फरक पडत नाही, पण गरीबाला 1500 भरत होतं। रुबाब वाढवला आम्ही बायांचा, पहिले ह्या माणसांकडे पैसे मागेत, आता माणसं यांच्याकडे पैसे मागायला लागले, उलट झालंय। त्यामुळे सरकार गटर वॉटर आणि मीटरच्या निवडणुकीत जरी असलं तरी हा जो परिसर आहे
या परिसरामध्ये आमचा रोजचा टच आहे। माझ्या गावापासून फक्त 7 किलोमीटर आपण पाहतोय, मी सिमेंटचा रस्ता आम्ही सुरू केलाय, कोटेनगर पर्यंत तो आणलाय, पाळदी पर्यंत करतोय, तुम्ही डोळ्यांनी बघताय, हे आम्हीच करतोय। आता बघा, शरीर जर एक विचाराचं असलं, आपण साधे विहीर कधी खोदतो तर पाईप एका कंपनीचा घेतो, मोटर एक कंपनीचा घेतो, फुटबॉल एका कंपनीचा घेतो, तेव्हा तर ती मोटर चालेल ना। फुटबॉल अलग कंपनीचा, मोटर अलग कंपनीची, पाईप अलग कंपनी, कसं काय पाणी किती मध्ये लिकेज होऊन जाईल ते। तर आमचं फुटबॉल मोदीजी, आमची मोटर देवेंद्रजी, आमचा पाईप राजू मामा, आणि आमचं पाणी हे दोघं। आता कोणी अपक्ष विपक्ष निवडून आला तर फुटबॉल अलग, तर कसं पाणी येऊ, कसं काय पाणी येईल तुम्हाला। तर साधं विचार करा, साधं आणि सिंपल। एका कंपनीचं सगळं जर मशिनरी असली, तुम्ही टाटा गाडी घेतली आणि मशीन तुम्ही महेंद्रचे बसवलं, मारुतीचे बसवलं, कसं काय चालीन ती गाडी। एकच विचाराची गाडी घ्या। राहुल ठीक आहे, राहुल हा गरीब पोरगा आहे, फक्त पैशाने कमी, आता त्याच्याकरता त्याला हिनवलं जात आहे। पण बघा, हे आम्ही जे आहे ना, आम्ही पण काही श्रीमंत लोक नाही होते, राजकारणामध्ये आलो, आम्ही पानटपरी चालवणारे लोक होतो, आणि आज आम्ही 5 वेळेस आमदार झालो, 10 वर्षापासून मंत्री आहे, फक्त लोकांच्या आशीर्वादामुळे आहे। त्यामुळे कोणी काय सांगत असेल की पैशाने सगळं चालतं, पैशाने चाललं असतं तर या देशाचा पंतप्रधान टाटा बिर्ला राहिला असता। हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं, किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगलना चाहते हैं। आणि इथं दादा ही सीट येणार, लटकी जाओ सगळा। ज्याला समजायचं त्याला समजलं। इथं जवळपास सगळं मिक्स वेज आहे। आमचं एक मत फोडून दाखवा म्हणा तुम्ही, एक। राहुल काळजी करू नको, आम्ही कोणावर टीका करायला आलो नाही। लोक सांगतात की आता गुलाब भाऊ येणार आहे आणि टीका करणार आहे, मला काय टीका करायची, आम्ही काम केलंय, काम करणाऱ्याला भीती नसते। जातीचा विचार आम्ही कधी केला नाही। गुलाबराव पाटलांनी जातीचा विचार केला असता तर मराठा पाटलांनी गुलाबराव पाटलांना निवडून दिलं नसतं। माझ्या मतदारसंघामध्ये 1,20,000 मराठा आहे, माझ्या समाजाची मतं 12,000 आहे, 35,000 लेवा आहे, 35,000 कोळी आहे, 20,000 माळी आहे, 18,000 धनगर आहे, 35,000 मुस्लिम आहे, 12,000 भिल्ल आहे, 10,000 बौद्ध आहे, माझे 12,000 आहे। काम करणाऱ्याला जात धर्म लागत नाही, तसा माझा पैलवान मनोज 800 मतं आहे तेली समाजाची, कुठे खुट्टा 23,000। पण त्याला सांगितलंय आता निवडून आल्यानंतर आठवड्यातून 3 दिवस नावी जसं निमंत्रण सांगत फिरतो तसं वार्डामध्ये सगळ्या नगरसेवकांनी फिरलं पाहिजे, हेच मी त्यांना सांगणार आहे। अरे हे कर्जदार आहे, आपण पैसे घेतो व्याजाने, नाही मुद्दल देता येत तर व्याज देतो, आणि नाही व्याज दिले तर त्याच्या दरवाज्यावरून जातो। तो काय म्हणतो, येले ना जितताय ना, पैसा जिततायत। तर असं नगरसेवकांनी वागलं पाहिजे, नगरसेवकांनी असं वागलं पाहिजे की रोज लोकांच्या समोर। तसं मामा करता आपले, कुठे गेले हा मामा, हे रोज फिरतात सकाळी 6 वाजेपासून, म्हणून मामीला त्रास झाला नाही, रोज फिरतात, काय काम आहे, काय काम आहे, काय काम आहे। तसे लग्ना मरणामध्ये कंटिन्यू हजर आहे। काही लोकांनी सांगितलं की इथं कमळ आहे, इथं धनुष्यबाण आहे, दुसऱ्याकडे असं आहे, तिसऱ्याकडे तसं आहे, आम्हाला काय घेणं देणं नाही। महापालिकेमध्ये 12 नगरसेवक बिनविरोध आमचे आले। आता सत्ता कोणाची, येड्याला जरी विचारलं तो सांगितली असती, मग दुसरा माणूस निवडीसन फायदा काय। त्यामुळे याचा सारासार विचार करा। पहिल्या मीटिंग मध्ये या कचरा फॅक्टरीचा 4 जण प्रश्न उचला तुम्ही। ही जी घाण आहे इथे, ही जी घाण आपल्याला इथून उचलली पाहिजे, आणि त्याचा पालकमंत्री म्हणून, आमदार म्हणून मंगेश दादा, आम्ही सगळेजण तुम्हाला सहकार्य करू।
सगळी घाण पूर्ण खेड्यांना घाण करते. तिथे प्लॉटवाले मरून जाल करतायत. ही परिस्थिती आहे या एरियाची. दूर घेऊन जा ना महापालिकेने. इथे काय ठेका ठेवलाय तुम्ही? इथे गरिबांनी राहायचं, जेमतेम 25-30 लाखाचं घर घ्यायचं आणि धुक्कळमध्ये जगायचं काय? बिलकुल चालणार नाही. मीटिंग ही महापालिकेची निवडणूक संपल्यानंतर. तुमच्याबरोबर गुलाबराव पाटील यायला तयार आहे, काळजी करण्याची गरज नाही. या एरियामध्ये बरेच कामं केली. मी यादी जर वाचली ना, तुम्ही म्हणाल का या वार्डातला नगरसेवक आहे का? हो आहे. सुरत रेल्वे गेट पासून सांगितलं, चंदवाना स्टॉप सांगितलं, गुजरात पंप ते उत्तुंगकरण सांगितलं, शिवशक्ती नगर ते डांबरीकरण केलं, खोटेनगर डांबरीकरण, साईनगर डांबरीकरण, धनश्रीनगर डांबरीकरण, प्रज्ञा कॉलनी डांबरीकरण, टिळक नगर हायवे, दर्शन कॉलनी, साई मेडिकल ते 40 खोल्या डांबरीकरण, हिरा पार्क ऑक्सिजन डांबरीकरण, दत्ता रेसिडेन्सी, गट क्रमांक मनुदेवी सोसायटी, तालुका पोलीस स्टेशन ठिकाणी डांबरीकरण, सह्याद्रीनगर डांबरीकरण, सिनो बंगलो डांबरीकरण, खोटेनगर काँक्रिटीकरण, निमखेडी काँक्रिटीकरण, कचरा फॅक्टरी ते सद्गुरू बैठक हॉल, शिवाजीनगर रेसिडेन्सी डांबरीकरण, श्रीकृष्ण कॉलनी डांबरीकरण, त्याबरोबर बालमिश्र शाळेतील समोर काँक्रिटीकरण, राधिका हॉटेलच्या समोर तालिका पोलीस स्टेशन त्या ठिकाणी डांबरीकरण, प्रवीण अकॅडमी, जीवननगर, विठ्ठल पार्क, पवार पार्क. ही यादी माझ्याकडे. खोडून दाखवा कोणी करेल नाही म्हणून. मायचान सांगू त्यांनी होऊच शकत नाहीये. त्यामुळे आपल्याला सगळा हा विचार करायचा. आणि भगव्याचं राज्य आहे. वरती मोदीजी आहे, खालती देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा आहे, पालकमंत्री मी आहे, राजू मामा आहे. मामा तर सगळीकडे चालतो, नवरीकडे बी चालतो, नवरदेवकडे बी चालतो, त्याच्याशिवाय लग्नच होत नाही. त्यामुळे आपल्याला सारा विचार करायचा की होय आमच्या डोक्यात भगवा आहे. हा भगवा आहे, साधू संतांचा भगवा आहे कि तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से. या भगव्या करता सगळं चाललंय. आज संभाजी राजांच्या बाबतीमध्ये आपण पिक्चर पाहिलेत. आज जिजाऊची जयंती आहे, विषय मांडला, पुण्यतिथी मांडली. या ठिकाणी विवेकानंदांचा विषय निघाला. शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे हे पक्ष आहेत आणि त्यांच्याबरोबर आपल्या सगळ्यांना राहायचं आहे. आता काय लोक काही अफवा फैलवतील. कोणी म्हणे एवढे पैसे वाटणार आहे, तेवढे पैसे वाटणार आहे. खा त्यांचं मटण पण दाबा आमचं बटन, हेच सांगायला आलोय. पार्ट्या चालल्या आहे, जोरात चालल्या आहे. इथले पार्ट्यावाले बहुतेक आमच्याच हॉटेलींवर येतात तिकडे. बायांना सगळं कळतं. त्यामुळे ही मीटिंग दादा 4:30ची होती, आता वाजले. त्यामुळे बाया आता उठाल करताय, स्वयंपाक देऊ नका ना आजचे दिवस जेवण. 1500 येतात आपले, काय फरक पडतो. पण गुलाब भाऊ काय रोज येणार आहे तुमच्याकडे. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करण्यासाठी आलोय. एक वेळेस माणूस बैमान होऊन जाईल, पण माझी बहीण बैमान नाही होणार. या बहिणीला विनंती करण्यासाठी आलोय. जेव्हा मी आमदारकीत उभा होतो, मंगेश दादा उभे होते, आपला अंदाज कमी जास्त झाला का? तुमच्यामुळे. मी पोलीस डिपार्टमेंटला विचारतो, थोडे ओळखी असल्यामुळे काय राहील आपलं. तुम्ही 20-25 हजारांनी याल म्हणे, आणि पेट्या खुलल्या तर 60 हजारांनी आलो. नंतर तपास केला तर हे कोण? लाडक्या बहिणी. त्या म्हणल्या भाऊ तरी 500 भाऊबीजला टाकतो किंवा रक्षाबंधनला टाकतो, पण हा दाढीवाला एकनाथ शिंदे दर महिन्याला 1500 टाकतो. म्हणजे हे बायांच्या डोक्यात फिट होतं. आणि ह्या बाया जरी राष्ट्रवादीच्या होत्या त्या काळातल्या, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या, काँग्रेसच्या, माणसतीचे काम करायचे. पण ह्या बाया का सांगा, नवराच्या हो म्हणायचं म्हणे, दाबताना आपलं धनुष्यबाण कमर दाबायचं म्हणे. ही मानसिकता बायांची होती. त्यामुळे तुमची उपस्थिती जी आहे, ज्यांच्या सभेत जास्त स्त्रिया, त्यांचा विजय पक्का आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तुमची कोणतीच कामं राहणार नाही. बघा ना तुम्ही, एक डॉक्टर आहे, एक पैलवान आहे, एक सर्वसाधारण आहे, आणि मामा तर मामाच आहे. असे 4 आपले स्पेशल उमेदवार आहे. यांनी काम केलं नाही तर जबाबदार मी आहे. मी जाता येता इकडनं जातो, माझी गाडी कधी बी अडवा, मी जबाबदार आहे. राहुल मागच्या वेळेस तिकडे पडला, आमच्याकडनं उभा होता,
तेव्हा भाजपची लई लाट होती बाबा यांची, हे का ऐकेत. पण आता मंगेश दादा त्यानंतर करा एरंडोली. एरंडोली झाली, युती झाली, युतीचं सरकार येणार आहे आणि तुम्ही सगळेजण एवढी संख्या जी आहे, हे आज वातावरण बदललं आहे. आता तिकडे तरफड होईल. आता कोणी म्हणले तिकडे महिला उभी आहे, महिलेंवर टीका करण्याची आमची संस्कृती नाही, बिलकुल नाही. उमेदवार तिकडे महिला असली ती आमची आई आहे, बहीण आहे. शिवाजी महाराजांचा विचार सांगायचा. शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून आणली आणि सांगितलं, जहापना देखो आपके नजराने के लिए नजराना हमने ये लाया है. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, अशीच आमची माता असती आम्ही किती सुंदर असते. त्या शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे कोणा स्त्रीवर, कोणा उमेदवार आम्हाला टीका करण्याची गरजच काय आहे. जसं काम बोलतंय आमचं काम. इतर एरियात मामांना जितकं लीड नाही, इथं 7,000चं लीड होतं विधानसभेला. 7,000 मतांचं लीड. मामा तर आले बी नसतील या वार्डात. शेवटी अर्धा तास आले होते फक्त, बस. पण इथे कामं झालेली आहेत. इतर वार्डांपेक्षा आमच्या वार्डात कामं झाली आहेत. मी पण जास्त कामं का करतो, यांचे बरेच नातेवाईक माझ्याकडे. दादा इकडे काम केलं का मग हे येऊन तिकडे सांगता. जे आमचं धरणगाव, चोपडा, एरंडो, लांबळनेर इथले आमचे हे सगळे मध्यमवर्गीय लोक इथे बसलेले आहेत. ज्यांच्याकडे मध्यम पैसा आहे तो बिचारा इथं 5, 25, 30 लाखाचं घर घेतो, जेमतेम नोकरी करतो, उदरनिर्वाह करतो. ते सगळे मिश्रित ही आमची या ठिकाणची मंडळी आहे. त्यामुळे आपल्याला मी खात्री देणार आहे, तुम्ही काळजी करू नका. मी या विभागामध्ये ज्याप्रमाणे मागच्या काळात लक्ष दिलं, त्या काळामध्ये मामांच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांच्या सहकार्याने पुन्हा लक्ष देण्याचं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो. वेळ भरपूर झालेला, इथून 3 सभा आहेत, पण तुम्ही इतके टाईम थांबलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो. आता 16 तारखेला या दोघांना विजयी करा. 17 तारखेला पुन्हा गुलाल उधळायला आपण या एरियामध्ये येऊ एवढी खात्री देतो. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, बलदंड शक्ती देव. जो जो आमच्या विरोधात येईल त्यांचा सत्यानाश हो. रामकृष्ण हरी.